नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर बस स्थानकावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणची जर अवस्था बघत असाल तर अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. असं आपण का बोलतोय? कारण बदलापूरवरून मुरबाडला जाण्यासाठी एकही रेल्वे नाही आहे. नागरिकांना, प्रवाशांना फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे बसचा. आणि बस गेल्या एक दीड तास उशिराने असतात आणि त्याचमुळे जे प्रवासी आहेत, बसने प्रवास करणारे, ते अत्यंत या ठिकाणी संतापलेले आहेत. प्रवाशांची फक्त एकच मागणी आहे, मेट्रोची मोठी मोठी स्वप्न दाखवली जात आहेत, परंतु मुरबाडला जाण्यासाठी साधी बसची देखील व्यवस्था करण्यात येत नाही का? जी बस आहे तिची इतकी भयंकर अवस्था झाली आहे का अक्षरशः तिचे दरवाजे देखील लागत नाही, बसायला देखील नागरिकांना, प्रवाशांना जागा मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये बदलापूर ते मुरबाड हा जो प्रवास आहे आता जीवघेणा प्रवास ठरत आहे. गेल्या कित्येक वेळेपासून जे आहेत या ठिकाणी काही शाळकरी मुली आहेत, काही कॉलेजला जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्या रोज प्रवास करतात. काही जणांची कामं त्या साईडला असतात, ते थांबलेले आहेत आणि अक्षरशः बोलायला देखील घाबरतात. बोलायला का घाबरतात? कारण जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांना त्रास देतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बदलापूरकरांनो, बदलापूरमधील जे नागरिक आहेत त्यांनी आता आवाजही उठवायचा नाही का? मग यांच्यावरती कोणाचं दडपण आहे? कुठले लोकप्रतिनिधी आहेत की जे मुरबाडकरांना शांत करतायत? ज्या वेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला अक्षरशः खूप भयंकर परिस्थिती होती. प्रवाशांचं म्हणणं आहे, कळकळीने ते आमच्याकडे विनवण्या करतायत की तुम्ही हा प्रश्न मांडा, परंतु आम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन बोलू शकत नाही कारण नंतर आम्हाला त्रास दिला जातो. मग यांना त्रास देणारे व्यक्ती कोण आहेत? आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, खूप मोठी मोठी आश्वासने दिली जात आहेत, पण बदलापूरमधली ही सत्य परिस्थिती कोणाला दिसत नाहीये का? आज बघा, एकही बस जी आहे आपल्याला बस स्थानकावरती बघायला मिळत नाहीये, एकही बस नाहीये. मुरबाडला जायला ट्रेन नाही. मग अशामध्ये प्रवाशांनी काय करायचं? या ठिकाणी काही प्रवासी आहेत जे वैतागून शेवटी अक्षरशः चालले गेलेत घरी. एक दीड तास थांबावं लागतं. ज्या वेळेला आपण विचारपूस केली की नेमकं असं का होतं आहे, तर खूप वेगवेगळे प्रकार जे समोर येत आहेत की मुरबाडचा रस्ता चांगला नाहीये, मुरबाडला एकच बस आहे, 30 बस जाते आणि नंतर 30 बस येते. पण मावशीत आपल्यासोबत, त्यांना विचारूया, तुम्हाला कुठे जायचंय आता? मुरबाडला जायचंय आम्हाला. मुरबाड पासून आम्हाला ओतूरला जायचं, जुन्नर तालुक्यात. मग तुम्ही आता बसनीच जाणार, तर किती वेळपासून थांबलाय तुम्ही? आम्ही अर्धा तासच झालाय आता. तुम्हाला बस तिकडं, पण आता ती काय उभी राहते का? आता कधी येईल बस? तुम्हाला टायमिंग माहिती आहे? काय माहिती नाही. तुम्हाला अर्धा तास पण जास्त वाटत नाहीये का आता? म्हणजे सवय झालीये का वाट बघायची? आता काय करावं? आता काही विलाज आहे का? आपल्या हातात आहे का काही? तुम्ही कधीपासून प्रवास करता बदलापूर ते मुरबाडाचा? राहायलाच मुरबाडला? नाही, इकडे ना नाते म्हणून वर्षाने एकदा आधी वांगणीला. वर्षाने एकदा, आणि त्यात पण लेट झालंय. तुम्ही किती वेळापासून थांबल्यात? सोबत मी आता झाले 5 मिनिटं झाले. तुम्हाला माहिती मुरबाडची बस कधी येणार आहे काय? नाही, लेट, थोडीफार लेट होती ना. मी आताच आले. तुम्ही रोज प्रवास करता मुरबाडला? कधी नाही, कधी जाते, कधी करतात. मॅडम, तुम्ही रोज प्रवास करतात मुरबाडला? नाही, कधीतरीच करतात. अक्षरशः नागरिक घाबरतात. मॅडम, तुम्ही रोज प्रवास करतात मुरबाड साईडला? नाही, मी पण कधीतरीच प्रवास करणार आहेत तुम्ही? सगळ्यांचे उत्तर असे एकत्रच काय येतात? घाबरले का तुम्ही सगळे? नाही, कधीतरीच येते. कधीतरीच प्रवास करणारे कधीतरीच. काय मुरबाड बद्दल काय सांगाल? बस आहे का वेळेवर? आहेत, वेळेवर आहेत बस. वेळेवर बस आहेत? भेटतात आम्हाला. तर मी ते कधी महिन्यात 2 महिन्यात टाइमवर भेटते. बस मिळतात का? हा. कारण सकाळी भरपूर गर्दी असते आणि त्या मानाने बघायला गेलं तर बसेस कमी असतात आणि मग ती एक बस भरपूर दुडुंब भरून जाते. एकदा माझ्या बरोबरच असा इन्सिडेंट झालेला की बस उशिराने आलेली, खरं सांगायचं झालं तर, आणि जवळजवळ 2 बस भरतील एवढी गर्दी होती. पण आता सगळ्यांनाच घाई असते कामा ठिकाणी जाण्याची. सगळी जण चढली बस पुढे गेली आणि सोनावला सोडला. बसचा टायर जो असतो ना तो फाटला, कारण ओव्हरलोड झालेली ती बस. आता परवा मी आणि तर फुल बस भरून पायरीवर बसून यायला लागलो. उभं राहून लोक पाय द्यायला जागा नव्हती, एवढी गर्दी. कौतुक आहे तुमचं, तुम्ही बोलतायत तेच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला बस नाही होणार. कधीतरी आलात तरी तुम्हाला वाट बघावी लागणार. मग त्यानंतर काय झालं? टायर मग तिथे सगळ्यांना उतरवलं. आता ती बस तर काय पुढे जाणार नाही. मग ज्याच्या त्याच्या ह्याच्याने
कारण मला जायचं होतं शिबिरामध्ये, कॅम्पमध्ये जायचं होतं. मग माझी गाडी आली, मला घेऊन गेली, पण तिथले जे प्रवासी होते ते तिथे थांबले. मग आता त्यांच्यासाठी दुसरी बस येणार होती, ती नेणार होती त्या लोकांना, असं झालं. पण सकाळच्या वेळेस बोलाल ना तर बस नसते आणि गर्दी भरपूर असते आणि एवढी तुडुंब भरतात ना, मग ती बस सीट तर फुल झालेले असतात, स्टँडिंगनी त्यांना प्रवास करायला लागतं. आता माझी मैत्रीण पण एक येते, मुरबाडवरनं येते, ती रोजचं तिचं अपडाऊन असतं, पण जागा नाही मिळाली तर पूर्ण मुरबाडपर्यंत तिला उभं जावं लागतं. कारण बहुतेक करून मुरबाडलाच जाणारी लोक असतात, सीट काय खाली होत नाही, असं आहे. ही सत्य परिस्थिती आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, खूप मोठे मोठे आश्वासनं सध्या दिले जात आहेत. मग या ठिकाणी ग्रामीण जो असतो भाग त्याच्यापेक्षाही दयनीय अवस्था झाली आहे. अक्षरशः ते पोस्टर जे आहेत त्याच्याकडे एकदा नजर टाका सर, त्याच्याकडे एकदा नजर फिरवा. ते बघा, ते पोस्टर सुद्धा फाटलंय अक्षरशः. म्हणजे काय बदलापूर मधला काय विकास सुरू आहे, खरंच बघण्याचं काम आहे. काय माहिती द्याल, मुरबाडच्या बस का लेट? नमस्कार, मी बदलापूर बस स्थानकातून वाहतूक नियंत्रक बोलतोय. हा पॉइंट मॅडम विठ्ठलवाडी आगाराच्या अंतर्गत येतो. आपल्याकडून बदलापूरवरून मुरबाड जाणारी मुरबाड आगाराच्याच सेवा उपलब्ध आहेत आणि सकाळी 3 ड्युट्या आणि संध्याकाळी 3 ड्युट्या, असं मिळून दोन्ही ड्युट्यांना मिळून प्रत्येकाला 3-3 फेऱ्या. या सकाळी बघा मी दाखवतो टाइम टेबल, सकाळी 6:25. कधी पण आलो का या ठिकाणी नागरिक तेच बोलतात की बस लेट आहे, बस लेट 18 फेऱ्या सकाळी 6 वाजल्यापासून 6:25 ते रात्री 9-10 फेऱ्या होत्यात का? जर कधी 15-20 मिनिटं जरी गाडी लेट आली तरी 18 फेऱ्या होतात. तरी गाड्या येतात. फेरी मारणे त्यांना कंपल्सरी आहे. किती गाड्या आहेत मुरबाडसाठी, किती बस आहेत? सकाळी 3 ड्युट्या आहेत आणि संध्याकाळी 3 ड्युट्या आहेत. बस किती आहेत? बस किती आहेत? 3 ड्युट्यांच्या 3-3 फेऱ्या 9 फेऱ्या आणि संध्याकाळी 3 गाड्या आहेत. ते नाही बोलत आहे आम्ही. समजा एक बस जर या ठिकाणावरून गेली, ती बस मुरबाडला पोहोचली, परत तीच मागे येते बदलापूरसाठी. एकाच ड्युटीला 3 फेऱ्या असल्यामुळे जी गाडी जाईल तीच गाडी परत मागे येते, त्यावेळेला थोडा उशीर होतो गाडी यायला. म्हणजे पूर्ण दिवसभर एकच बस फिरते का? एका ड्युटीला सकाळच्या शिफ्टमध्ये एका ड्युटीला 3 फेऱ्या आहेत किंवा संध्याकाळच्या एका बसच्या 3 फेऱ्या नाही बोलत आहे सर आम्ही. एकच बस आहे का, तीच पूर्ण फेऱ्या करते? नाही, अशा 3 ड्युट्या आहेत मॅडम. 3 ड्युट्यांना 3-3 फेऱ्या आहेत. त्यामुळे बस किती आहेत? बस किती आहेत? सकाळी 3 बस आणि संध्याकाळी 3 बस. 3 बस आहेत. 3 बस प्रत्येकाला. जर एखादी बस तिकडे गेली, तिला यायला उशीर होत असेल तर दुसरी बस डेपोतून सोडली जाते. मुरबाडवाना त्याची सोय ते मुरबाडवाना नाही, मुरबाडवाले ऍडजस्ट करा. आपल्याकडे त्याचं काय नाही. मुरबाड डेपोची असल्यामुळे ती व्यवस्था मुरबाड डेपो मार्फत केली जाते. गाडी खराब झाली किंवा गाडी बदलून ते देतात. आणि विठ्ठलवाडी यांचं म्हणणं आहे की रस्ते वगैरे पण खराब असतात, त्यामुळे पण लेट होतं. रस्त्याचं काम तर जवळजवळ मॅडम एप्रिल महिन्यामध्ये रोडचं काम चालू आहे आणि रोडला खड्डे पडल्यामुळे 15 ते 20 मिनिटं प्रत्येक वेळी जाताना आणि ही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, कारण सगळे येऊन तुम्हालाच बोलत असणार या ठिकाणी. साहेबांना सांगितलंय, मुरबाडच्या कंट्रोलला सांगितलंय, तो आहे ते आहे. रोडमुळे आता रोडला चॅलेंज पण करणार. ट्रेन पण नाहीये ना मुरबाडला जायला, मग बसची व्यवस्था व्यवस्थित नाही करू शकत. त्यांना मागणी केलेली आहे गाड्या वाढवा म्हणून सांगितलेलं आहे. वाढू म्हणून सांगितलेलं आहे. वाढव म्हणून सांगितलंय. कोणी सांगितलंय काही? आम्ही तिकडे कंट्रोलरला त्यांना सांगितलं. मागे पण एकदा ते वाहतूक विभागाचे आले होते, त्यांनी परीक्षण करून गेले, मग त्यावेळेस त्यांनी सर्व बघितलं असेल ना? हो, मी आता मॅडम 2 महिन्यापासून इथे हजर झाले. 1.5 महिना झाला मला इथे हजर झालेलं आहे. काय जास्त काय समस्या मुरबाडचीच असेल ना? हा, मुरबाडचं आता काय झालेलं मॅडम माहिती का, कल्याण मुरबाड रोड बंद झालाय, रोडचं काम चालू आहे, पण बहुतांशी प्रवासी आहेत ते बदलापूर मार्गेच मुरबाडला जायला जवळजवळ प्राधान्य देतात. त्यामुळे ही गर्दी वाढलेली आहे. आणि जेव्हा येतानाचा प्रवास पण त्यांचा तसाच मुरबाड बदलापूर येतात, कल्याणला जायला उशीर होतो, गाड्या नसतात म्हणून. त्यामुळे ज्या गाड्या येतील त्याच गाड्या इथून सोडण्यात येतात आणि जेव्हा येतील त्यावेळेला सोडण्यात येतील. आले की ताबडतोब ते निघतात. पण लेटच होत असणार ना रोज. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण या साईडला देखील जाणार आहोत पुढे. सत्य परिस्थिती बोला ना. कल्याणला बस जातात ते आपल्या उल्हासन मुरबाडला जातात का तुम्ही? नाही ना. तुम्ही जातात का मुरबाडला? तुम्ही कुठे जातात? मुरबाडला जाता का कधी? जातात का? गाडी असते का वेळेवर? नसते वेळेवर. नसते वेळेवर. नाही. जागा मिळते का? आम्हाला असे भुईमोपासून जा लागात पथराव कोण जागा. मतदान कुठलंय तुमचं? मतदान कुठलंय? मतदान करतात का? हो. कुठे करतात? इथं वाशीदेव. बदलापूरला कशासाठी आलात? भाजी घेऊन. भाजी घेऊन. भाजी विकायला आलात? हो. विकली गेली का भाजी? हो. मग आता जागा मिळणार का परत जायला? मग आता गाडी येईल तेव्हा. गाडी येईल तेव्हा. कधी येईल माहिती का टायमिंग? हा, आता टाइम आली येते निघत एक गेली. आता डबल येईल 12शी येईल ना, 12:30 कधी येते. नागरिकांनी ना हे स्वीकार केलेला आहे की अर्धा तास म्हणजे क्षुल्लक आहे, कारण अर्धा 1-1 तास तर बस येतच नाही.
त्यामुळे कधी येणार हे माहीत नसतं आणि सर्वसामान्य जे नागरिक आहेत तर त्यांना तर टाइमही माहित नसतो. ठीक आहे, बस स्थानकावर आलो, जेव्हा गाडी येईल, जी गाडी येईल त्या गाडीने त्यांना जायचं असतं. ही सत्य परिस्थिती आहे या ठिकाणी. आपण जर बघत असाल, तुला कुठे जायचंय? मुरबाडला जायचंय. रोज प्रवास करतोस? नाही आजच आलो. कधीतरी गाडी असते का वेळेवर? नाही वेळेवर तर नसते. कधीच नसते. काय कॉलेजला आहेस का काय? नाही आता जॉब करतो. पहिला कॉलेजला यायचो, आता जॉब करतो. जागा मिळते बसायला? जागा तर धक्काबुक्कीने जागा भेटते. धक्काबुक्कीने जावं लागतं. कशी अवस्था कशी आहे? मुरबाड बसची अवस्था कशी आहे? रस्त्यांची अवस्था कशी आहे? रस्ते तर आता बनवायला घेतले, बनवायला त्याच्यामुळे थोडंसं त्रास तर करावाच लागेल. थँक्यू. याच ठिकाणी देखील सगळं मुरबाडला जाण्यासाठी बसलेले आहेत आणि सत्य परिस्थिती हीच आहे की मुरबाडला जायला जास्त गाड्या नाहीयेत. हार्डली एक गाडी आहे आणि ती जी एक गाडी आहे तीच आधी बदलापूरला येते, बदलापूरवरून ती प्रवाशांना घेते आणि ती मुरबाडला जाते, परत ती मुरबाडवरून परत बदलापूरला येते, परत मुरबाडला जाते. म्हणजे तीच जी गाडी आहे ती दिवसभर फेऱ्या करत असते आणि जर मध्ये तिचं काही टायर फुटलं किंवा काही झालं तर मग नागरिकांना त्याच ठिकाणी वाट बघावी लागते जोपर्यंत ती गाडी दुरुस्त होत नाही तोपर्यंत. तर ही सत्य परिस्थिती आहे. आता 11:20ची गाडी होती ना मुरबाडची, कधी येणार ती? आता तिकडून निघाले असेल मुरबाडवरनं, आपल्याकडे पोहोचेल तेव्हा म्हणजे जेव्हा पोहोचेल तेव्हा पोहोचेल तेव्हा आम्ही फक्त ना फोनवर कॉन्टॅक्ट होतो, गाडी निघाली का तुमची, ते बोलतात पाठवली, तर पाठवली म्हणजे आम्ही वाट बघ, दुसरं आम्हाला आता 11:20ची गाडी होती आणि ती आता अजूनही आलेली नाहीये. या ठिकाणी खूप वेळ झाले महिला थांबल्यात आणि होतं काय माहिती का, हे बोलत नाही कारण नागरिक घाबरतात. सर्वसामान्य नागरिक आहेत, आमच्यासारखे बोलल्यावर ती जे आहेत प्रेशर आणतात वरतून, तर ह्या लोकांचं काय, यांना तर बोलणारच ना, म्हणून ते घाबरतात बोलण्यासाठी. यांना बोलू. कुठे जायचंय? मुरबाडला. मुरबाडला जायचंय. कशाला जायचं मुरबाडला? आम्ही तर तिकडे राहणार आहे ना. तिकडे राहणार आहे. इकडे कसं आलेल्या? इकडे आम्ही बदलापूर गावामध्ये. बदलापूर गावात आलेल्या. रोज येत जात असतात कधीतरी? कधी ना, गर्दी पण बहुत म्हणजे जिबला बिबला जायला लागतो आम्हाला. जागा मिळते नाही भेटत. रिक्षा पण नाही ना मुरबाडला जायला? बस शिवाय पर्याय नाही. हा बसच भेटते ती. आली बघा मुरबाडची गाडी आली आता एकदम. आता जागा मिळेल का? जागा आहे का नाही आता उभं राहायला लागत. चला बघूयात. मुरबाडला जायचं ना? मुरबाडला कुठे जायचंय? मुरबाडला जायचे पण त्यांची मुलाखत का लेट होतात एका वेळेला. मग हिला भेटेल काय? हीच बस आहे का मुरबाडला? अशीच आहे? अशीच भरपूर आहे इथे. बस पण नाही जास्त. काय बोलतात? बस पण नाही इथे. आता बस आले. 3 बस एका वेळेला येतात. 3 बस येतात. हा बस नाही असं कसं म्हणतात. बस आहेत पण एका वेळेला 3 बस नाही तर 3 तास बस नाहीत. चला हे बघा पब्लिक किती असते इथे. तुम्ही या चक्कर मारून. हे बघा जागा नाही. 7264. बदलापूरमध्ये जे मुरबाड बस येते तिची अवस्था आपण सध्या बघत आहोत. आता या एक चक्कर मारून बघू. मी थांबते, मला भूकीचा त्रास होतो. तर आपण आता मुरबाड बसमध्ये आलेलो आहोत आणि ही बस आताच भरलेली आहे. आता इथून पुढे अजून कुठे भरेल सांगता येत नाही. कुठून आले तुम्ही? स्टेशनवरून. स्टेशनवरून कुठे जायचंय? बदलापूर गावात. बदलापूर गावात जायचंय. बसमध्ये जागा मिळते का ग? हा मिळते. हुशार आहे, तुम्हाला जागा मिळते लवकर. आता तर ही बस पॅक झालेली आहे. अजून बाकीचे जे येतील त्यांचं सांगता येत नाही. आणि ही आहे अवस्था बसची. म्हणजे जे मेट्रो येणार आहे ना बदलापूरमध्ये, असं सांगितलं आता मेट्रो येणार आहे, मोठे मोठे स्टेशन होणार आहेत बदलापूरमध्ये. परंतु त्यापूर्वी जर ही बसची अवस्था जर चांगली झाली तर खूप बरं होईल. दादा बस का लेट येते रोज? लेट रस्त्यामुळं.
रस्त्याचा प्रॉब्लेम रस्त्याचे प्रॉब्लेम? रस्ते तर चांगले झालेत ना, मेट्रो येणार आहे ना आता. येणार आहे. मग रस्ते चांगले झाले असतील ना? हो रस्ते चांगलेच आहेत ना. चांगले आहेत ना अहो, रस्ते? कसले चांगले हो, बळच गाडी आणावं लागती. हा? गाडी बळच आणावं लागती. पण लोक प्रवासी तुम्हाला ओरडत असतील ना, तुम्ही गाडी आणली तर? अहो लेट आणली मग आता आमची काय चुकी त्याच्यात. तुम्हाला ओरडत असतील ना हो प्रवासी? मग लेटचा आमचा काय प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ना. रस्त्याचे मग प्रॉब्लेम आहे ना. आम्हाला तर असं ऐकलं की चांगले चांगले रस्ते झालेत मुरबाडला. रस्ते चांगले नाही झाले मुरबाडला रस्ते नाही झाले चांगले? नाही काँक्रिटीकरण चालू आहेत, काम चालू आहेत, कामं चालू आहेत. आता चालू झाली आहेत का? म्हणजे निवडणुका तोंडावर आहे म्हणून चालू झाली असतील का? हा? हो बरोबर आहे. किती वर्षापासून राहतात मुरबाडला? किती वर्ष झाले? मुरबाडला 4 वर्ष झाले, वर्ष झाले. रोडच नाही झाला अजून. मग तुम्हीच रस्ते फोडले का गाड्या मुरबाडचे? या भंगार वाहून राहिल्या. असं. हे काय मस्त मेट्रोचं स्टेशन बनतंय आता आणि तुम्ही बोलतात भंगार होतंय. काय गाडी तुमची लय भारी आहे. गाड्या चांगल्या आहेत ना? कसं वाटतं गाडीत बसल्यावरती तुम्हाला? चांगलं वाटतंय आमचं. चांगलं वाटतं का? हे बघा ही आहे अवस्था. आणि आपण यांना बोलतो की हे व्यवस्थितपणे गाड्या नाही चालवत, कशा गाड्या चालवतात. अरे आपण 5 मिनिटं बसू शकत नाही या ठिकाणी. बिचारी यांचं कौतुक केलं पाहिजे या ड्रायव्हर लोकांचं आपण, की जे अशा परिस्थितीत आपल्याला घेऊन जातात आणि घेऊन येतात. ही आहे बस स्थानकाची, ही बसची अवस्था. ही तुम्हाला बस देत नाहीत का? ही दुसरी बस देत नाही, दुसरी डेपो? नाही, जे बस अवेलेबल असतात ते घेऊन जायला लागतात आम्हाला. रस्ता चांगला झाला बोलतात नाही, मुरबाडचा. रस्ता खराब आहे, खराब आहे रस्ता. खूप रस्ता खराब आहे. गाड्यांची कंडिशन रस्त्यामुळे खराब होते. म्हणजे प्रवासी तुमच्यावर भडकत नाही का तुम्हाला उशीर झाला तर? भडकले तरी आम्ही काय बोलत नाही त्यांना. काय बोलत नाही. चला धन्यवाद. बाबा कधीपासून राहतात मुरबाडला? मी नवीन आले बाई. नवीन आलात. आवडलं का मुरबाड? हो मुरबाड आवड. बदलापूर आवडलं का? हो हा? हो. काय बोलतात? ते म्हणते तुम्ही चला गाडीत, रस्ते बघायला चला म्हणते. रस्ते बघायला हो. जायचं का मुरबाडला? चलता का सर रस्ते बघायला? वापस कधी आणणार ते सांगा फक्त. ते देतील मला तिकडे सोडून. चला धन्यवाद. ते मुरबाडला जायसाठी आपण जर बघत असाल तर या ठिकाणी ही अवस्था आहे मुरबाड बसची. आता हीच बस जाईल, परत हीच बस येणार आहे. तर ही सत्य परिस्थिती आहे. बदलापूरकरांनो, मतदान करत असताना सावध व्हा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्यांनाच मतदान करा. परंतु बदलापूरमधल्या ह्या ज्या मूलभूत सुखसुविधा आहेत ना, त्याच्यावर तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी नक्कीच जे आहे योग्य ते पावलं तुम्ही देखील उचला. बदलापूर रेल्वे स्थानकावरची तीच अवस्था आहे, बदलापूर बस स्थानकाची सुद्धा हीच अवस्था आहे. आजही आपण मांडण्याचा प्रयत्न केलाय. यानंतर देखील आपल्याला पण खूप काही बोलले जाईल. आता तुम्हाला हेच दिसतं का, तुम्हाला तेच दिसतं का, पण सत्य परिस्थिती मांडलेली आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगत चला. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.